आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपला संविधान कशासाठी बदलायचंय? आदित्य ठाकरेंचा सवाल। संविधान बदलणं देशासाठी धोक्याची घंटा। गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात, कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये। सलमान खानच्या घरावरील गोळीबारावरून साधला निशाणा। सांगलीच्या जागेबाबत काल पटोले आणि थोरातांसोबत चर्चा। वरिष्ठांना सांगलीच्या जागेबाबत सर्व माहिती दिली। राज्यातील नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी काय तो मार्ग काढावा, विश्वजित कदम यांचं वक्तव्य। भाजपला पाडण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणार, तर विशाल पाटलांशी आम्ही बोलणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। वसंतदा पाटील यांना कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाहीये, विशाल पाटीलही बेकायदेशीर काम करणार नाही, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। माझ्यासमोर उमेदवार कोण आहे माहिती नाही, खासदार बारणेंचा ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरेंना टोला। तर बारणेंचं वक्तव्य बालिश बुद्धीसारखा, संजोग वाघेरेंचं खासदार बारणेंना प्रत्युत्तर। संधी मिळाली तर मोदींची मुलाखत घेईन, पण मोदींना अडचणींच्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाही। 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही, संजय राऊतांचा टोला। तर संजय राऊत पत्रकार नव्हे, पक्ष फोडणारे कंत्राटदार। मोदींवरील राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर। तुम्हाला निवडून दिलं, पण आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं? शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या ग्रामस्थांचा खासदार अमोल कोल्हेंना जाब। तर कोल्हेंना सर्वच गावात जाब विचारत आहेत, ही परिस्थिती असल्याचा टोला।